नमस्कार मंडळी, आज आपण वरण बट्टीची मधली बट्टी रेसिपी आपण बघणार आहोत। गणपती विशेष पारंपरिक काहीतरी पदार्थ व्हायला पाहिजे म्हणून आज वरण बट्टीचा बेत आहे। काल वरण बट्टी सोबत जी वांग्याची भाजी असते ती आपण दाखवलेली होती, व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता आपण बट्टीची रेसिपी बघणार आहोत। पिठामध्ये मीठ घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। घट्टसरच पीठ मळायचं आहे, जास्त सैल चपातीला करतो तसं मळायचं नाही, पीठ घट्टच राहिलं पाहिजे। पीठ घट्ट मळल्याच्या नंतर त्याला तेल लावून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं। बघू शकता एवढंच कडक आपल्याला पीठ मळायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून पुन्हा मळून घेऊन त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। गोळे केल्याच्या नंतर त्याला मस्त असं हे बघा, आपल्याला अशा प्रकारचे गोळे बनवायचे आहेत। तर ते कसे बनवायचे त्याची पण एक पद्धत असते। तर तो उंडा जो असतो तो पूर्ण असा लांब करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला बोटांनी असं दाबून घ्यायचं। त्याच्यावरती तेलाचा हात लावायचा। तेलाचा हात लावल्याच्या नंतर त्याला पूर्ण गोल करून गुंडाळून घ्यायचं। गुंडाळून घेतल्याच्या नंतर त्याला आतल्या बाजूने आपण दाबून एकदम घट्ट बंद करून घेणार आहेत आणि पुन्हा त्याला गोलाकार द्यायचा आहे। असे सगळे प्रकारचे आपण सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेणार आहोत आणि मग चाळणीला तेल लावून एक टोपामध्ये पाणी गरम करत ठेवायचं। त्याच्यावरती ठेवून आपण ते उकडून घ्यायचे। उकडून घेतल्याच्या नंतर थोडं थंड झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर छोटे गोळे बनवायचे असतील तर तुम्ही छोटे गोळे सुद्धा बनवू शकता। काप करून घ्यायचे आणि मस्त तेलात फ्राय करायचे। फ्राय केल्याच्या नंतर वरणामध्ये मस्त चुरून आणि त्याच्यावरती तूप आणि सोबत वांग्याची भाजी, एक नंबर। तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। थँक्यू फॉर वॉचिंग। फॉलो करायला विसरू नका।